पश्चिम आशियातील परिस्थिती गंभीर बनली आहे. इस्रायल आणि आयडीएफच्या कारवाईमुळे तणाव वाढला असून अमेरिका आणि इराणने संयम राखण्याचं आवाहन केले आहे. नमस्कार. पश्चिम आशियातून एक मोठी बातमी समोर येतेय, जिथे असं वाटत होतं की 40 दिवसांचा संघर्ष आता संपतोय, तिथेच एका गुप्त अहवालाने सगळं चित्रच पालटून टाकलंय. आज आपण पाहणार आहोत की या नव्या तणावामागे नेमकं काय दडलंय. तर झालं असं की सगळेच जण सुटकेचा निश्वास टाकत होते की आता परिस्थिती शांत होईल. पण तेव्हाच एक अशी बातमी आली जिने या संघर्षाला एक अनपेक्षित आणि खूपच गंभीर वळण दिलंय. म्हणजे बघा, हा संघर्ष संपलेला नाहीये, उलट ही एका नव्या, जास्त तणावपूर्ण पर्वाची सुरुवात असू शकते. तर मग या सगळ्या भूराजकीय समीकरणात अचानक असा काय बदल झाला आणि हा धक्कादायक अहवाल आला कुठून? चला जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया. या सगळ्या घडामोडींच्या अगदी केंद्रस्थानी आहे आयडीएफ. हो, म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सेस किंवा इस्रायलचं लष्कर. आणि त्यांच्याच एका गुप्त माहितीमुळे ही सगळी खळबळ उडालीये. झालं असं की आयडीएफने इस्रायलच्या संसदेला म्हणजे नेसेटला एक अतिशय गोपनीय माहिती दिली. आणि या अहवालात जे काही होतं ते इतकं गंभीर होतं की जेरुसलेमपासून थेट वॉशिंग्टनपर्यंत धोक्याची घंटा वाजायला लागली. सगळेच एकदम हाय अलर्टवर आलेत. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की त्या बंद दाराआड सादर झालेल्या अहवालात असं होतं तरी काय? इराणबद्दल अशी कोणती गोष्ट समोर आली ज्यामुळे एका रात्रीत सगळी परिस्थिती इतकी बदलून गेली? चला आता थेट या अहवालाच्या गाभ्याकडे येऊया. सगळी चिंता वाढली आहे ती इराणच्या नव्या नेतृत्वामुळे. पाहूया काय आहे हे प्रकरण. तर ऐका, या अहवालातील सगळ्यात खळबळजनक मुद्दा हा आहे. आयडीएफ म्हणताय की इराणची नवीन राजवट विचारधारेच्या बाबतीत आधीच्या राजवटीपेक्षा खूपच जास्त कट्टर आहे. हा काही साधासुधा बदल नाहीये, हे एक मोठं आणि धोकादायक वळण आहे. हे तुलना बघा, म्हणजे या बदलाचं गांभीर्य लक्षात येईल. एकीकडे होते अयातुल्ला अली खामेनेई, ज्यांच्यानंतर परिस्थिती सुधारेल अशी एक आशा होती. पण आता दुसरीकडे आहेत त्यांचेच पुत्र मोजतबा खामेनेई, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आलेली ही नवी पिढी, ती अधिक कट्टर मानली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा थेट संबंध आहे इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी, म्हणजेच IRGCशी, जे इराणचा सर्वात शक्तिशाली लष्करी दल आहे. म्हणजे परिस्थिती सुधारेल अशी जी काही थोडीफार आशा होती ना, त्याला या अहवालाने अक्षरशः सुरुंग लावलाय. इराणचा धोका कमी झालाय हा जो समज होता तो पूर्णपणे चुकीचा ठरलाय. उलट आता पूर्वीपेक्षाही जास्त धोकादायक आणि अनिश्चित परिस्थिती निर्माण झालीय असं म्हणायला हरकत नाही. आता हा नवीन धोका किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी नुकताच जो संघर्ष झाला तो किती तीव्र होता हे पाहणं महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, फक्त 40 दिवसांच्या मोहिमेत इस्रायली हवाई दलाने 1000हून अधिक हवाई हल्ले केले. 1000! आणि एवढंच नाही, या हल्ल्यांमध्ये त्यांनी 8500हून अधिक ठिकाणांना यशस्वीरित्या लक्ष्य केलं. यावरून या कारवाईची व्याप्ती आपल्या लक्षात येते. आणि हे हल्ले एकूण 4000 वेगवेगळ्या ठिकाणांवर झाले. हे आकडे सांगतात की हा संघर्ष किती मोठा आणि विनाशकारी होता. पण हे फक्त आकडे नाहीत, ह्या संघर्षात एक मानवी बाजूही आहे. ह्याच काळात 2 अमेरिकन वैमानिक अगदी थोडक्यात बचावले. ह्या एका घटनेवरून ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ किती होती ह्याचा अंदाज येतो. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? अमेरिका आणि इस्रायलसाठी तर ही एक मोठी धोक्याची सूचना आहे. पहिले म्हणजे इराणचा धोका कमी झालाय हा जो समज होता तो पूर्णपणे चुकीचा ठरलाय. दुसरं, इराणचं हे नवीन अधिक कट्टर नेतृत्व या भागात आणखी अस्थिरता निर्माण करू शकतं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, हा संघर्ष आणखी भडकण्याचा धोका खूप जास्त वाढलाय. आणि आता या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे, आणि ती म्हणजे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या राजनैतिक चर्चा. जरा या घटनाक्रमावर नजर टाका. एकीकडे 40 दिवसांचा संघर्ष संपल्याचं चित्र आहे. लगेचच हा गुप्त अहवाल समोर येतो आणि नेमक्या ह्याच वेळी पाकिस्तानमध्ये महत्त्वाच्या चर्चेची तयारी सुरू आहे. म्हणजे ह्या अहवालाची वेळ, टायमिंग इतकी महत्त्वाची आहे की त्यामुळे या चर्चेवर प्रचंड दबाव निर्माण झालाय. आणि ही काही साधीसुधी चर्चा नाही आहे. यात अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व स्वतः उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स करतायत आणि ते थेट इराणी प्रतिनिधींना भेटणार आहेत. त्यामुळे या बैठकीला किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको. आणि म्हणूनच शेवटी एकच मोठा प्रश्न उरतो.
इराणचं हे नवीन कट्टर नेतृत्व आणि हा वाढलेला धोका. या परिस्थितीत ही राजनैतिक चर्चा तणाव कमी करेल की आगीत तेल ओतण्याचं काम करेल? एका नव्या मोठ्या संघर्षाची ही नांदी ठरेल का? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.